ओ काकू एवढी मॅच उद्या मग घेऊन जा त्याला. अय भो तुला काय आहे, तो बापाचा आहे भंगाराचा धंदा, पण आम्हाला रोज मजुरून गेल्याशिवाय खायला भेटणार आहे का? ओ आंटी 15 मिनिटातच ही मॅच होऊन जाती. अय बाळा, तो अभि बाप तहसील मध्ये कागदपत्र लिहावाला आहे, लोकांचे मुंडके मोडून पैसे कमवतो हा बाप, पण आमचं तसं नाहीये ना. काकून आता लयच बेकार अपमान केला मावा. अव बाई खेळू दे पोरायलं, खेळाचं वय त्याचं. बाबा तुम्हाला बी लाज वाटते का क्रिकेट खेळायला? मसनात गौऱ्या गेल्या तुमच्या, कधी मरसान सांगता येत नाही. ए मॉम जाय ना तू, ये तुम्ही लवकर खप मग. चला रे, आता कोणाचा बाप आपल्याला रोखू नाही शकत क्रिकेट खेळायला. ए राहुल्या, काही अभ्यास गिभ्यास आहे का नाही तुला? डॅडी तुम्ही काय करू आली इथं? तुलेच पाहत हिंडू राहिलो, मला वाटलं धरून नेलं काय करणं तुला, चोरा गिराय ना. ओ काका, चोर मालदार घरच्या पोराला धरून नेते, मग आम्ही भिकारी आहे का? तुम्ही भिकारी नाही, आती भिकारी आहे. चुकणार रे तू शाने. ओ बाबा, तुमचं बी वय आहे का क्रिकेट खेळाचं? तुले पैदा करायचं बी वय नव्हतं मग, तरी बी म्हातारपणात प्रयत्न केले तर झाला ना तू. मग आता कधीच ऐकणार नाही तुम्ही. आता तू ऐकायचंय का टकल्या? मंडळी हो, पाहू शकता तुम्ही, इथं क्रिकेट मॅच कमी आणि घरातले तमाशे जास्त चालू आहे. जाय रे तू घरी, खेळू दे आम्हाला क्रिकेट. अहो बाबा, या रावल्याला अभ्यास करायला लावा, याला शिकून कलेक्टर बनवायचंय. अरे पोर लहान असले ना तर सगळ्या बापाला तसंच वाटतं, मी माझ्या पोराला शिकून ही नोकरी लावीन ती नोकरी लावीन. मला बी तसंच वाटत आहे, तुला शाळा शिकून एखादा मंत्री संत्री बनवीन, पण तू बनला काय बायकोचा बैल.